सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहे. नंबर 1, भांडी घासण्याच्या साबणावर खिळा ठेवल्याने साबण लवकर वितळत नाही. नंबर 2, डाळ शिजवताना 1 चमचा देशी तूप घातल्याने डाळीची चव तर वाढतेच, पण ती कुकरच्या शिट्टीतून बाहेर पडण्यापासूनही रोखते. त्यामुळे स्वयंपाकघर आणि कुकरचे झाकण घाण होण्यापासूनही रोखते. नंबर 3, जेव्हा तुम्ही आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवत असाल किंवा बारीक करत असाल, तेव्हा त्यात थोडे मीठ घालून बारीक करा. यामुळे पेस्टची चव आणि सुगंध वाढतो आणि लसूण आणि आले बारीक करणे सोपे होते. नंबर 4, जर दही आंबट झाले तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे. दही सेट करताना अर्धा चमचा साखर घाला. यामुळे दह्यात गोडवा येईल आणि ते आंबट होणार नाही. नंबर 5, पुरी, पकोडे किंवा इतर कोणताही नाश्ता बनवताना बरेच लोक जास्त तेल वापरतात. पुरी कमी तेल शोषून घेतील याची खात्री करण्यासाठी तेलात चिमूटभर मीठ घाला. यामुळे तेलाचे प्रमाण कमी होईल आणि पुरी कुरकुरीत होतील. नंबर 6, जर मिक्सर जारमध्ये आंब्याची चटणी बारीक होत नसेल तर बरणीत थोडे मीठ घालून ढवळून घ्या. यामुळे आंबटपणा दूर होईल. खराब झालेली ब्रेड पुन्हा एकदा तीक्ष्ण होते. नंबर 7, जर तुम्हाला पापड खायला आवडत असेल तर ते तळून घ्या. हवाबंद बरणीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. ते बरेच दिवस कुरकुरीत राहतात आणि ते पुन्हा पुन्हा तळण्याच्या त्रासापासून तुम्ही वाचाल. नंबर 8, जर तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवत असाल तर त्यात चिमूटभर मीठ घाला. असे केल्याने जेवणाची चव वाढेल. नंबर 9, जर तुम्हाला एकाच प्रकारचे मेयोनेज खाण्याचा कंटाळा आला असेल तर साध्या मेयोनेजमध्ये हिरवी चटणी, मिरचीची चटणी किंवा बारीक चिरलेली धने आणि पुदिना मिसळा. असे केल्याने तुम्ही एका नवीन चवीचा स्प्रेड तयार कराल. नंबर 10, मसूर उकळल्यानंतर अनेकदा अतिरिक्त पाणी शिल्लक राहते, जे महिला फेकून देतात. पण आता ते फेकून देण्याऐवजी ते पीठ मळताना वापरा. असे केल्याने पोषक तत्त्वे टिकून राहतात. नंबर 11, भात शिजवताना महिलांची एक तक्रार अशी आहे की त्यांचे तांदूळ एकत्र चिकटतात. पण आता भात शिजवताना पाण्यात 1 चमचा तूप आणि काही थेंब लिंबू घाला. यामुळे तुमचा भात पूर्णपणे फुलून जाईल. नंबर 12, शिजवताना ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदा घाला. तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर ग्रेव्हीला छान रंग देईल आणि त्याची चव वाढवेल. नंबर 13, लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्या आणि त्या सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. नंतर त्यांना दही, मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. असे केल्याने तुम्ही एक चविष्ट स्प्रेड तयार कराल, जो तुम्ही सँडविचवर पसरवून खाऊ शकता. नंबर 14, दुधीचा कोफ्ता बनवण्यासाठी तो किसून टाकल्यानंतर फेकून देण्याऐवजी तो पीठ मळण्यासाठी वापरा. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतील. नंबर 15, जर तुम्हाला पुरीमध्ये जास्त तेल वापरायचे नसेल तर ते रोल करा आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पुरी तळताना जास्त तेल वापरण्यापासून वाचेल. नंबर 16, रवा किंवा गव्हाची खीर बनवताना त्यात अर्धा चमचा बेसन घाला. असे केल्याने खीरची चव दुप्पट होईल. नंबर 17, क्रीममधून जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घाला आणि मिक्सरमध्ये चांगले बारीक करा. असे केल्याने लोणी वेगळे होईल आणि मठ्ठा तळाशी राहील. रवा इडलीसाठी तुम्ही हे उरलेले ताक पीठ बनवण्यासाठी वापरू शकता. नंबर 18, पनीर फोडल्यानंतर कधीही पाणी फेकून देऊ नका. पीठ मळण्यासाठी वापरा. यामुळे रोटी चविष्ट आणि मऊ होईल. नंबर 19, अंड्याशिवाय फ्लफी केक बनवण्यासाठी केकचे पीठ केळी आणि दह्याने बनवा. असे केल्याने एक परिपूर्ण केक बनेल. नंबर 20, दहीवाली अरबी किंवा दहीवाली आलू बनवताना ग्रेव्ही घट्ट झाल्यावर शेवटी मीठ घाला. प्रथम मीठ घातल्याने दही फाटते आणि कढीची दह्याची चव कमी होते. नंबर 21, कोणताही रायता बनवताना मीठ घालू नका. त्याऐवजी वाढताना मीठ घाला. यामुळे पाणी सुटेल आणि रायता पातळ होईल. नंबर 22, सांबर इडली बनवण्यासाठी उडद डाळ, भात भिजवताना त्यात 1/4 कप साबुदाणा घाला. भिजवल्यानंतर बारीक करा. नंबर 23, जास्त काळ लाल मिरची पावडर टिकून ठेवण्यासाठी त्यात हिंगाचा तुकडा घाला. लाल मिरची पावडर खराब होणार नाही. नंबर 24, जर साखरेचा डब्बा चुकून उघडा ठेवला तर मुंग्या त्यात प्रजनन करू लागतील. मुंग्या टाळण्यासाठी एका डब्यात 5 ते 6 पाकळ्या ठेवा आणि मुंग्या कधी येणार नाहीत. नंबर 25, मेथी कडू असते. त्याचा कडूपणा दूर करण्यासाठी पानांवर थोडे मीठ शिंपडा आणि 15 ते 20 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते चांगले धुवा आणि शिजवा. नंबर 26, तांदूळ कीटकांपासून वाचवण्यासाठी त्यात मीठ घालून ठेवा. तांदूळ जास्त काळ सुरक्षित राहील. नंबर 27, भेंडी कापताना चाकूवर थोडे लिंबू लावा. असे केल्याने चाकू आणि हात निसरडे होणार नाही. नंबर 28, जर तुम्हाला लसूण जास्त काळ साठवायचा असेल तर त्याच्या पाकळ्या सोलून स्वच्छ डब्यात बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. लक्षात ठेवा की लसूण पाण्यात ओला होऊ नये आणि डब्यात ओलावा राहू नये. नंबर 29, हिरवे धणे 10 ते 12 दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी प्रथम ते पूर्णपणे स्वच्छ करा.
हवाबंद बॉक्समध्ये स्वच्छ कापड पसरवा आणि त्यात हिरवे कोथिंबीर गुंडाळा. कापड सर्व ओलावा शोषून घेईल. 4 ते 5 दिवसांनी कापड बदला, हिरवी कोथिंबीर ताजी राहील. नंबर 30. चवदार रायता ते बनवण्यासाठी कसुरी मेथी कुस्करून घाला, त्याची चव दुप्पट होईल. नंबर 31. कसुरी मेथीऐवजी तुम्ही वाळवलेल्या पानांची पावडर बनवून कढीपत्ता देखील घालू शकता. नंबर 32. गुलाबजामुन बनवताना माव्यात रिफाईंड पीठ घालण्याऐवजी गव्हाचे पीठ आणि डिंक घाला, चव सारखीच राहील. नंबर 33. सूप बनवताना ब्रेड घालण्याऐवजी पनीरचे चौकोनी तुकडे घाला, ते आणखी निरोगी आणि चविष्ट होईल. नंबर 34. तांदूळ सुगंधी आणि चविष्ट बनवण्यासाठी शिजवताना थोडी दालचिनी पावडर किंवा दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला. नंबर 35. काकडी, दुधी आणि बुंदी रायता जिरे, हिंग आणि लाल मिरचीसह खाल्ल्याने रायताची चव द्विगुणित होते. नंबर 36. केक स्पंजी बनवण्यासाठी पिठात 2 चमचे ब्रेड क्रम घाला. नंबर 37. बहुतेकदा कॉर्न रोटी लाटताना अडकतात, त्यात तुटू नयेत म्हणून कॉर्नफ्लॉवर तांदळाच्या स्टार्चमध्ये मिसळा आणि कधी पाण्यासोबत नाही. नंबर 38. कोरड्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी त्यात बारीक वाटलेली शेंगदाण्याची पावडर नक्कीच घाला. नंबर 39. उच्च आचेवर भाज्या शिजवताना त्या बऱ्याचदा तळाशी चिकटतात. अशा परिस्थितीत भाजी 2 चमचे दही घाला. दही घातल्याने भाजीत जळण्याची चव थांबेल. नंबर 40. भाज्या उकळताना त्यांचा रंग बदलतो. उकळताना त्यात थोडे मीठ घाला, रंग नैसर्गिक राहील. नंबर 41. पकोडे किंवा पुरी बनवताना तेलात 1 किंवा 2 थेंब पांढरे व्हिनेगर घाला. पकोडे आणि पुरींचा रंग आणि चव उत्कृष्ट असते, ते तसेच राहतील. नंबर 42. वडे कुरकुरीत करण्यासाठी पिठात 1 चिमूटभर ॲरोरूट आणि 2 चमचे गरम तेल घाला. नंबर 43. खीरसाठी जर तुम्ही बदाम भिजवायला विसरलात तर ते एका कप गरम पाण्यात 30 मिनिटे भिजवा, साल सहज निघून जाईल. नंबर 44. हिरवे वाटाणे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते सोलून झिपलॉक बॅगमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 45. स्वयंपाक करताना भाज्यांचा नैसर्गिक रंग राखण्यासाठी तळताना भाज्यांमध्ये चिमूटभर मीठ घाला, त्यांचा रंग नैसर्गिक राहील. नंबर 46. साधा पराठा कुरकुरीत बनवण्यासाठी उकडलेला बटाटा मॅश करा आणि तो पिठात घाला, तो कुरकुरीत आणि चविष्ट होईल. नंबर 47. जर तुम्हाला स्वादिष्ट पराठे हवे असतील तर ते तेलात किंवा देशी तुपात बनवण्याऐवजी ते बटरने तळा. नंबर 48. जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते धुवून वाळवा, नंतर त्यावर मोहरीचे तेल लावा. नंबर 49. जर तुम्हाला चविष्ट गड्डीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहा. लक्षात ठेवा की उकळी येऊ नये, त्यानंतरच मंद आचेवर शिजवा, कढीची चव वाढेल. नंबर 50. जर तुम्हाला मनुके 2 ते 3 महिने टिकवायचे असतील तर ते हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्हाला ते खीर, हलवा किंवा गोड पदार्थात घालायचे असतील तर ते घालण्यापूर्वी ते 15 मिनिटं कोमट पाण्यात भिजवा आणि नंतर स्वच्छ कापडाने 10 मिनिटे वाळवा. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.